नमस्कार मित्रांनो, ॲज युजल तुम्ही पाहत असाल की महेश कांबळे सर NSUI आपल्यासोबत आहेत आणि आम्ही सगळे विद्यापीठात आहोत. काही विद्यार्थी प्रतिनिधी पण आपल्यासोबत आहेत. 4 तारखेला शेवटची मीटिंग होणार होती आणि त्याच्यानंतर आपल्याला अपडेट्स मिळणार होते आणि त्या संदर्भात काल अपडेट मिळाली नाही, म्हणून आज आम्ही विद्यापीठात सकाळी 10:30 पासून आलो आहे. आमचा अराऊंड 1 वाजता आता नंबर लागून झाला आहे आणि आम्ही व्हिडिओ बनवतो आहे. तर व्हिडिओ तुम्हाला 2-3 अपडेट्स मला द्यायचे आहेत. एक तर VC सर आज अवेलेबल नाही आहेत, ते मुंबईला गेलेले आहेत. आणि दुसरं, जी काल मीटिंग झाली होती 4 तारखेची ती ॲक्जन झालेली आहे, त्यामुळे ती मीटिंग या लोकांनी उद्या शिफ्ट केली आणि आता डेडलाईन जे आहेत ते परत एक्सटेंड झालेले आहेत. आणि जे दे माय करायला आम्ही इथे आलेलो एवढे दिवस झाला येतो आहे, तर ती जी टाईमलाईन आहे ती आता एक्सटेंड झालेली आहे. साधारण तुम्ही पकडून चला 2 ते 3 दिवस. आता जी मुलं घरी बसत आहेत, हा सगळा व्हिडिओ बघतायत आणि खाली छान कमेंट करणार आहेत, त्यांच्यासाठी सांगतो आम्ही एकदम करेक्ट ट्रॅकवर आहोत, आम्ही करेक्ट फॉलोअप घेत आहोत. त्यामुळे जेव्हा गरज लागेल त्यावेळेला आम्ही मुलांना बोलवणार आहोत आणि तेव्हा माझी रिक्वेस्ट आहे, जेव्हा गरज लागेल तेव्हा तुम्ही नक्की उभे राहा, नक्की आम्ही जिथे सांगू तिथे. आत्ता सध्या करेक्ट ट्रॅकवर सगळ्या गोष्टी चालल्या आहेत. आपल्याला कॅरी ऑन मिळवण्यासाठी जे एफर्ट्स घ्यायचे ते सगळे एफर्ट्स सुरू आहेत. थोडासा टाईम डिले होत आहे, पण हा कन्सिडर करून चला की हा जो टाईम डिले आहे हा एका अर्थाने तुम्हाला अभ्यासासाठी वेळ मिळतो आहे असं तुम्ही समजून घ्या. इन सेमिस्टर जी लवकरात लवकर येणार होती त्यामुळे तुमचं काही नुकसान होणार होतं, तर तेही आम्ही कुठे अवॉइड करता येते का त्याच्याही आम्ही प्रयत्नात आहोत. काळजी नसावी. ज्या लोकांना कॅरी ऑनच्या अंडर काही ॲडमिशन्स मिळणार आहेत त्यांच्या इन सेमिस्टर ज्या आहेत त्या वाया जाणार नाही आहेत. त्यांना काही करून इन सेमिस्टरचा चान्स आमच्याकडून मिळेल याची आपण काळजी घेतो आहे. तर महेश सरांना पण तुमच्याशी बोलायचं ते तुम्हाला यापुढचं अपडेट करतील. सध्या आपण पाहिलं बऱ्याचशा दिवसापासून आपलं कॅरी ऑन बदल सुरू आहे. मी पहिलेही म्हटलं की ओव्हरऑल महाराष्ट्र कॅरी ऑनसाठी सुरू आहे. आपण नागपूर विद्यापीठ बघितलं, काल त्यांचा पूर्ण झालेल्या ॲक्टिव्हिटी कॉन्स्टिट्यूशन झालेलं, मॅनेजमेंटही झालेलं आहे, त्यामध्ये प्रस्ताव मंजूर झालेला आहे. नागपूर विद्यापीठ आता पुणे विद्यापीठाचा अकॅडमिक कौन्सिलमध्ये पण प्रस्ताव मंजूर झालेला आहे. एक मॅनेजमेंट कौन्सिल बाकी आहे, ते येत्या 2 दिवसामध्ये होईल आणि आपल्यालाही हा निकाल पॉझिटिव्हपणे लागेल. फक्त पेशन्स ठेवा मित्रांनो, ज्यावेळेस निकाल लागतो त्यावेळेस हे सर्व गोष्टी स्लो पद्धतीने होतात. कारण समोरही विद्यापीठाला पण कोणाला तरी जाब द्यावा लागतो. राज्यपाल भवनामध्ये पण यांना सर्क्युलर पाठवावं लागतं, आम्ही देतोय कॅरी ऑन, कोणत्या पद्धतीने देतोय, कोणती संधी देतोय हे पण सांगावं लागतं. त्यामुळे वेळ लागतोय. 2 ते 3 दिवस आपण विद्यापीठाला दिलं पाहिजे, आपल्याला नक्कीच कॅरी ऑन भेटेल. थोडंसं क्रुशियल आहे. आय कॅन अंडरस्टँड तुमचे इमोशन्स आणि तुम्हाला काय वाटत असेल वगैरे. तर एक 2-3 दिवस थांबा, अजून पण आम्ही प्रोसेसमध्ये आहोत आणि अभ्यासाला लागा. आणि आमच्याकडून जे अपडेट्स येत आहेत ते अपडेट आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचं काम करतो आहे. विद्यार्थी प्रतिनिधींशी आम्ही टचमध्ये आहोत की इथून पुढची प्रोसेस काय करावं लागेल, कशी करायला लागेल ते तुम्हाला त्या बाबतीतही अपडेट करतील. आणि सरसुद्धा संघटना असो किंवा वरच्या लेवलला असो, सगळ्या लेवलबरोबर सर ऑलरेडी टचमध्ये आहेत. तर एकटे नाही आहात आणि आपण जोरात कॅरी ऑनचं सेलिब्रेशन पण करणार आहोत ज्यावेळेला ते आपल्या हातात ऑफिशियल सगळ्या डॉक्युमेंट्स किंवा ऑफिशियल जे सगळे न्यूज आहेत. थँक्यू. चलो.